तर ॲक्च्युली सीन असं झालं आहे की मी ताशी व्ह्यू पॉईंटला जाणार होतो, पण रस्त्यातच अचानक वेदर चेंज झालं आहे. म्हणजे मी वेदर चेंज झालं असं बोलण्यापेक्षा मीच थोडं घाई केली असं बोलता येईल. की मी घरातून निघालो तेव्हा एकदम म्हणजे असं बारीक बारीक पाऊस येत होता. म्हणजे असं वाटलं की काय येणार नाही, कारण सकाळपासून असं चालू होतं. पण आत्ता मी आलो आहे, पण आय गेस अर्ध्या रस्त्याच्या थोडं पुढे आलो आहे आणि पाऊस खूपच जोरात चालू झाला आहे. आणि असं काही वातावरण आहे. तुम्हाला तिथे तर काय दिसतच नाही आहे. तिथे बरेच झाडं आहेत, पण झाडं आणि मोठमोठ्या बिल्डिंग आहेत तिथे. पण लिटरली आता एवढे ढगं खाली आले आहेत की काहीच नाही दिसत. तर या बिल्डिंगच्या मागे पण एक बिल्डिंग आहे, ती पण हे झाली आहे, दिसेनाशी झाली आहे. सो मी आता मध्ये ब्रेक घेतला आहे, बोललो बघू आता जर पाऊस बारीक झाला तर मग जाऊया पुढे, नाही तर मग आजचा प्लॅन कॅन्सल करावा लागेल आणि परत हॉस्टेलवर जावं लागेल. तर आज ॲक्च्युली मी फक्त 2च ठिकाणी गेलो. एक म्हणजे बंजाकरी फॉल्स आणि रंका मॉनेस्ट्री. तर हे 2 ठिकाणं मी आज एक्सप्लोर केले. तर विचार असा होता की जास्त म्हणजे ॲटलिस्ट 4 ते 5 तरी एक्सप्लोर करावं, कारण टाईम होता माझ्याकडे. पण सीन असं झालं की माझ्या मोबाईलची बॅटरी लवकर ड्रेन झाली आज. ॲक्च्युली मी सांगितलं होतं, कारण माझ्या मोबाईलवर मी मॅप लावला होता आणि त्यामुळे आय गेस लवकर ड्रेन झाली असावी. सो त्यामुळे मग मला परत हॉस्टेलवर जावं लागलं ते चार्जिंग करायसाठी स्पेशली. आणि तिथून जे नेक्स्ट माझं म्हणजे तिथून पुढे जिथे जाणं होतं ते 2 तास दीड ते 2 तास लागणार होते. सो बोलो तेवढा वेळ तर मोबाईल चालणार पण आहे. 10%च काहीतरी बॅटरी राहिली होती. 10%मध्ये मॅप तर तेवढा चाललाच नसता. सो मी बोललो तिथून डायरेक्ट आता हॉस्टेलवरच जातो, कारण हॉस्टेलचा पण म्हणजे हॉस्टेलसाठीसुद्धा मला मॅपच लावा लागला असता, कारण तो रस्ता काय एवढ्या लक्षात राहत नाही, कारण वळणावळणाचा रस्ता आहे आणि सरळ रस्ता नाही आहे. सो एक तर एक मार्ग असता तर थोडा लक्षात राहायला सोपा झाला असता. पण इकडे रस्ते थोडे चेंज होत राहतात, म्हणजे वेगवेगळे टर्न मारायला लागतात. सो त्यामुळे थोडं कन्फ्युजिंग होतं. आणि ऑब्व्हियसली मी इथे नवीन आहे, त्यामुळे थोडं मला पण थोडं नवीनच आहे सगळं, म्हणजे कन्फ्युजिंगच आहे सगळं. वातावरण तसं बघायला गेलं तर हे असं वातावरण आहे की हॉस्टेलच्या टेरेसवर जाऊन बघण्यासारखं वातावरण आहे, कारण खूपच मस्त वातावरण झालं आहे. आय गेस हॉस्टेलच्या टेरेसवर पण पूर्ण म्हणजे तिथे धुकं झाले असतील, कारण ते हॉस्टेल पण ऑलरेडी डोंगरावर आहे, खूप डोंगरावर वरती आहे. आणि आता तर तुम्ही बघू शकता ती समोरची बिल्डिंग पण दिसत नाही आहे. तिकडे एक बिल्डिंग होती ती पण गायब झाली. सो बघू आता किती वेळ इथे, म्हणजे आता तरी थोडा कमी दिसतं आहे. आय गेस कमी झाला आहे वाटतं, थोडा कमी झाला आहे पाऊस. तर नाही आहे, थोडासा बारीक झाला आहे, पण बघूया आता थोडा अजून कमी झाला तर मी इथून पुढे त्या ताशी व्ह्यू पॉईंटला जातो. नाहीतर जर वाढला आणि अंधार झाला तर मग मी निघून जाईल घरी, कारण अंधार झाल्यावर काय बघण्यासारखं आहे पण नाही. मला मॉल रोडला पण जायचं होतं, कारण बघायचं होतं काय आहे तिथे नेमकं. तर ठीक आहे, बघूया आता. जोपर्यंत वातावरण सुधारत नाही, म्हणजे पाऊस कमी होत नाही, तोपर्यंत जरी कुठे इथून हालचाल नाही करता येणार. मी असं मध्येच थांबलेलो आहे एका दुकानाच्या इथे, आडोसा घेतला आहे मी. ॲक्च्युली रेनकोट घेऊन यायला पाहिजे होतं. मला पण असा अंदाज नव्हता की एवढा म्हणजे जास्ती प्रमाणात पाऊस दिवस असेल इथे. काल पण रात्री इथे पाऊस पडला होता, इथे म्हणजे माझ्या हॉस्टेलच्या इथे पण पडलेला. तर थोडा जोरातच पडलेला, पण थोड्या वेळच पडलेला, म्हणजे असं जास्ती वेळ काय राहिला नव्हता. आय गेस 10-15 मिनटं पडला असेल आणि लगेच थांबून गेला. आणि बघतो मी आता, जर रेनशीटर्स काही जुगाड होत असेल तर करून घेतो, म्हणजे उद्या तरी. सो स्कूटीमध्ये रेनशीटर ठेवता येईल, जर एमर्जन्सीमध्ये लागलाच तर मग ॲटलिस्ट रेनशीटर घालून तरी कुठेतरी, म्हणजे जर असं मध्ये अडकलं तर तिथून निघता तरी येईल. असं बाजूला थांबण्यापेक्षा कुठेतरी हालचाल केलेली बरी. आय गेस थांबला आहे पाऊस, तर मी निघतो आता पुढच्या प्लेसला. ताशी व्ह्यू पॉईंट आहे. होपफुली आता पुढे जाऊन पाऊस नाही लागला पाहिजे. तर मी फायनली ताशी व्ह्यू पॉईंटला पोचलेलो आहे आणि इथे असं काही दृश्य आहे, म्हणजे इथून जिन्यांनी वर यायला लागतं. तर मी खाली रेकॉर्ड नव्हतं केलं, कारण खाली ते सिक्युरिटी गार्ड आणि ते सगळे दिसले. सो म्हणून बोललो
रेकॉर्ड करू की नको म्हणून मी केलंच नाही. मी डायरेक्ट वर आलो आणि आत्ता रेकॉर्ड करतो आहे. सो इथे खाण्यासाठी पण आहे काय आणि सो इथे हे असं काही फाउंटेन आहे का काय कळत नाही आहे, पण आहे काहीतरी ड्रॅगन्सचं. सो चांगलं दिसतं आहे. बसायसाठी प्लेसेस आहे, पण सध्या इथे कुत्रेच बसलेत. वातावरण खूप म्हणजे असं एकदम थंड झालं आहे आणि खूप जास्ती धुकं पडलेले आहेत, कारण ॲक्च्युली आत्ताच 10-15 मिनटं आधी पाऊस येऊन गेला. तर हे एक जे सुविनियर शॉप किंवा अँटिक शॉप असं बोलू शकतो. तर इथे तुम्ही काय जे हवं असेल ते घेऊ शकता विकत. हे आय गेस सगळे सेमच असतात जवळ बऱ्यापैकी. हे फुलं पण मस्त आहेत. हे असं काही प्लेस आहे, आता वरच्या फ्लोअरवर काय माहीत नाही. सो हे ताशी व्ह्यू पॉईंट आहे आणि आत्ता म्हणजे खूपच जास्त धुकं पडले, त्यामुळे मला असं वाटतं की परत पाऊस यायचा. पाऊस येऊन गेला एकदा, पण तरी काही सांगता नाही इथे पावसाचं, कारण वेदर म्हणजे पटकन चेंज होतं. आता तुम्ही खाली बघू शकता, तर खाली ॲक्च्युली काही दिसत नाही आहे जास्ती, म्हणजे थोडंफारच विजिबिलिटी खूपच कमी झाली धुक्यांमुळे. आणि इकडे पण बघितलं तर मेन जे व्ह्यू पॉईंट होतं ते तर काय आहेच नाही, म्हणजे नुसते धुकंच आहेत सगळीकडे. तर हे असं प्लेस आहे, म्हणजे इथून तुम्ही उभं राहून ते व्ह्यू बघू शकता गँगटॉकचा. तर नॉर्मल व्ह्यू पॉईंटसारखा व्ह्यू पॉईंट आहे, फक्त इथून एवढंच की इथून जरा गँगटॉकचा चांगला व्ह्यू भेटला असता बघायला. बाकी तरी एवढं काय नाही आहे इथे. इथून पण खाली जायचा रस्ता आहे, आय गेस हा दुसऱ्या साईडनी जात असेल, मागच्या साईडनी. आता इथे बघायसाठी तरी काय नाही आहे, फक्त एवढंच होतं, ते व्ह्यू पॉईंटच होता. पाऊस आत्ताच येऊन गेल्यामुळे वातावरण एकदमच थंड झालं आहे, म्हणजे लिटरली माझे हात पूर्ण गारटलेत. आता बघू, आता हात जाऊन थोडं कोझी वाटेल. तर इथे सुविनियर्स आहेत आणि म्हणजे काही तुम्हाला घेऊन जायचं असेल इथून. अगरबत्ती आहे वाटतं. हेलो, ऊपर जा सकते क्या? है क्या पर ऊपर? क्या व्यू देखने के लिए ना, तो जा सकते हैं क्या? हाँ, टिकट रहता है क्या? कितना? 10 रुपये. तो जीपे पे होता है क्या? कौन बोला? ओके, हाँ इधर हो क्या आप? मेरे दिखा ही नहीं, मगर अभी व्यू नहीं. हाँ वो पूरा फॉग हो गया है ना, तो अभी आया हूँ तो इसके लिए बोला देख के जाता हूँ. हो गया. तर इथे पण आय गेस बसायसाठी काही गेलेले आहेत प्लेसेस. आणि हा ह्याचा फर्स्ट फ्लोअर आहे. अजून याच्यावरती पण आहे जो मेन व्ह्यू पॉईंट आहे. व्ह्यू पॉईंट बोलण्यापेक्षा हे यांनीच इथे बनवलं. इथून पण तुम्हाला थोडा अजून वरचा व्ह्यू भेटेल. जसं की तुम्ही बघू शकता. तर त्या खालती लेडी बोलल्या होत्या की वरती जाऊन पण काय व्ह्यू असं दिसणार नाही, कारण फॉग खूप झाला आहे. बोललो आता आलोच आहे तर बघून घेऊ. इथे जर फॉग नसते तर ॲक्च्युली खरंच खूप चांगला व्ह्यू दिसला असता, कारण बरेच वर आल्यासारखं वाटतं आहे. आणि खालती जर असं नॉर्मली बघितलं तर बरंच असं दिसतं आहे बऱ्यापैकी, पण असं एकदम क्लिअर नाही दिसत आहे फॉगमुळे. सो हा मागचा व्ह्यू आहे. इथे काय नाही, इथे फक्त झाडंच आहेत, जंगल आहे पूर्ण. आणि वरती येण्यासाठी एवढं काय जास्ती चढावं नाही लागत, थोड्याच पायऱ्या आहेत. असं 5 मिनटं पण नाही लागत तसं बघायला गेलं तर.
पटकन चढतो. आय थॉट जरा जास्ती वर असेल, कारण त्यांनी असं व्ह्यू पॉईंट असं नाव दिलेलं आहे म्हणून, पण एवढं काही वर नाही आहे ते. ठीक आहे, पूर्ण धुकं झालेलं आहे सगळे. सो मी पण निघतो आता, कारण काही सांगता नाही इथे. एक तर वेदरचं अचानक चेंज होतं आहे, ते पाऊस अचानक आल्यामुळे मला जरा, मी खूप ऑलरेडी दूर आहे हॉस्टेलपासून. सो इथून परत जाण्यासाठी आय गेस 20 मिनटं लागतील, 20 ते 25 मिनटं. सो त्यामुळे मला जरा घाई झाली आहे, बाकी काय नाही. बाकी बघायसाठी फक्त इथे व्ह्यूज होता जो ऑलरेडी फॉगने कवर केला आहे. आणि हां, हे जे हा वरती एक व्ह्यू पॉईंट आहे, म्हणजे यांनी इथे बांधलं आहे, त्याच्यावरती सेकंड फ्लोअरवर येऊन तुम्ही बघू शकता. त्यासाठी पण ते लोक चार्जेस करतात ॲक्च्युली, तर ते 10 रुपये चार्ज असतो त्याचा. तर ठीक आहे, इथून मी आलो होतो या लेफ्ट साईडने, इथून पण जाऊ शकतो, इथून पण येऊ शकतो, इथून पण येऊ शकतो. आता जाताना पण मी तिथूनच जाईल जिथून आलो होतो, कारण माझी स्कूटी खाली पार्क आहे त्या साईडलाच. बाकी इथे आतमध्ये तरी हॉलच आहे, पूर्ण रिकामा असल्यामुळे आय गेस तुम्हाला एको येत असेल माझ्या आवाजाचा. तर जवळपास टाईम झालेला आहे 6:35 झाले. सो 7 वाजेपर्यंत जवळपास अंधार होऊन जातो इथे आय गेस तुम्ही जर सकाळी आले तर जास्ती चांगला व्ह्यू भेटेल, पण फॉग नसलं पाहिजे बस, बाकी काय नाही. तुम्ही कधीही या, आणि सगळं ते फॉग असला की प्रॉब्लेम होऊन जातो. आणि हे माउंटन एरिया असल्यामुळे फॉग इथे लवकर जमतो, आणि पाऊस आत्ताच जस्ट येऊन गेला, त्यामुळे विजिबिलिटी कमी झाली आहे पूर्ण फॉगमुळे. विचार चालू आहे नाश्ता आमच्या इथेच करतो, म्हणजे हॉस्टेलवरच, आणि संध्याकाळी जेवण मॉल रोडला कुठेतरी जातो, कारण बराच टाईम झाला मी तिथेच हॉस्टेलचं जेवण जेवतो. इथे पण एक कॅफेटेरिया आहे, असं त्यांनी नाव दिलं आहे कॅफेटेरियाचं, पण ठीक आहे. म्हणजे असं जेवणाची क्वालिटी काय एवढी मला खास नाही वाटली, तर बघून तरी एवढी खास नाही वाटत आहे, खाल्ल्यावर कळेल ते बाकीचं. फ्रूट्स पण भेटतात इथे जवळच एक रेस्टॉरंट आहे, आणि छोटे मोठे शॉप्स आहेत खाण्याचेच आहेत सगळे, तर इथे तुम्ही खाऊ शकता जर तुम्हाला भूक बीक असेल तर. पण मी डायरेक्ट आता वरच म्हणजे मी आता डायरेक्ट हॉस्टेलवरच चाललो आहे, तर तिथे जाऊनच बघतो, नाश्ता करतो, आणि खाण्यासाठी मी बाहेर निघेल परत. तर आज काहीतरी लोकल ट्राय करतो जमलं तर, कारण दुपारी पण मी व्हेज चाऊमिन खाल्लं, ठीक होतं, एवढं काय खास नव्हतं. तर हॅलो गाईज, मी आत्ता माझ्या रूममध्ये. सो ॲक्च्युली झालं असं की जे लास्ट प्लेस होतं ताशी व्ह्यू पॉईंट, तिथे जाऊन आलो. आणि जसं की मी बोललो होतो की इथे हॉटेलमध्ये आल्यावरच भेटूया किंवा असं काय बोलूया, पण सीन असं झाला की तिथून आलो आणि थोडा थकलेलो होतो, आणि खूपच जास्ती थंडी वाजत होती मला. मी असं स्वेटशर्ट वगैरे काय आणलं नव्हतं, आणि थोडंसं भिजलो होतो, कारण पाऊस आला होता मध्ये, जसं की मी दाखवलं तिथे मध्ये मला ब्रेक घ्यावा लागला होता. तर पाऊस आला होता, आणि वातावरण खूपच जास्ती थंड झालं होतं, खूप म्हणजे खूप जास्ती थंड झालेला. आणि ॲक्च्युली मी स्कूटीने येत होतो, तर ते अजून जास्ती गार हवा लागत होती मला. तर ठीक आहे, मी तिथून मग डायरेक्ट काय झालं, मी तिथून गेलो होतो इथे हॉस्टेलवर आलो, आणि हॉस्टेलच्या टेरेसवर गेलो होतो नाश्ता करायला. तर नाश्त्यामध्ये मी ॲक्च्युली जास्ती काय नाही, म्हणजे जे काल खाल्लं तेच खाल्लं, जे फ्रेंच फ्राईज खाल्ले, आणि यावेळी कॉफी पिली मी, मिल्क कॉफी. तर फ्रेंच फ्राईज काहीतरी मला आय गेस 150 रुपीजलाच पडले होते, आणि मिल्क कॉफी 70 रुपीजला पडली होती. ते झालं, आणि त्यानंतर मी थोड्या वेळ माझ्या रूममध्ये आलो, घरच्यांना कॉल केला. जेवणाची वेळ झाली, तर मी वर जेवणाची वेळ झाली म्हणजे जेवणाची वेळ पण निघून गेली होती ते करता करता, आणि लिटरली 10:30 वाजले होते तेव्हा. मग मी बोललो बघू आता वर जाऊन हॉस्टेलच्या टेरेसवर काय भेटतं का खाण्यासाठी. तर वर गेलो, तर ते बोललं की शेफ नाही आहे आता, शेफ गेला आहे निघून. सो मग त्यामुळे मला हॉस्टेलच्या वर काय भेटलं नाही खाण्यासाठी तरी, म्हणून मी मग व्हिडिओ पण नाही काढली तिकडे. आणि मग मला ते हॉस्टेलच्याच एका पोराने सांगितलं की इथे बाजूलाच एक स्मॉल रेस्टॉरंट बनवायचं, एक स्मॉल शॉप होतं. तर रेस्टॉरंट काही बोला, तर तिथे त्यांनी जाण्यासाठी रेकमेंड केलं, कारण ते एकदमच जवळ होतं, आणि
मग तिथे गेलो मी आणि तिथे गेल्यावर कळलं की इथे सध्या सगळे चायनीज फूड आयटम्सच अवेलेबल आहेत. सो त्यांना विचारलं की व्हेजमध्ये काय अवेलेबल आहे, तर ते बोलले की व्हेज मोमोज अवेलेबल आहे आणि व्हेज थुक्पा अवेलेबल आहे. तर मी बघतो, जर मी त्याचे फोटो काढलेले आहेत, जर जमले तर मी मध्ये इथे टाकून देईल. आणि ते काय एवढं कॉस्टली नव्हतं ॲक्च्युली. व्हेज तुक्पा जो होता तो 70 रुपीजचा होता आणि व्हेज मोमोज जे होते ते 40 रुपीजचे होते. सो मोमोजची क्वांटिटी आणि क्वालिटी असं बोलू शकतो, तर ते खूपच चांगली होती. व्हेज मोमोज होते. मी व्हेज मोमोज युजली खात नाही, मी आधी पण ऐका सांगितलं असेल. पण व्हेज मोमोज जेव्हापासून मी इथे आलो तर व्हेज मोमोजच खातो आहे. सो आणि ते खूपच चांगले लागतात. तर आजची ही व्हिडिओ मी इथेच क्लोज करतो. आणि जर तुम्हालाही माझं हे कॉन्टेंट आवडलं असेल तर माझ्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि कॉमेंट करा जर तुम्हाला कॉन्टेंट आवडलं असेल तर. आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.